नमस्कार. ठाणे महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त जागा कोणत्या पदासाठी असतील तर त्या JNM साठी आहेत. स्टाफ नर्स JNM साठी सर्वात जास्त जागा आहेत आणि आतापर्यंतच्या कोणत्या तरी महानगरपालिकेने काढलेल्या जागांमधील या जागा सगळ्यात जास्त आहेत. तुम्ही बघू शकता इथं स्टाफ नर्ससाठी मिडवाईफ JNM साठी इथं टोटल 457 जागा आहेत आणि या जागा भरपूर झाल्या, खूप एक्स्ट्रीम जागा झाल्या. त्यानंतर बघा इथं JNM नंतर तुम्ही जर इथं नर्स मिडवाईफ, ठीक आहे, हे तुमचं ते मागाचं झालं. त्यानंतर इथं ठीक आहे, तर परिचारिका बघाल तर परिचारिकेच्या 3 जागा आहेत आणि त्यानंतर जर तुम्ही पब्लिक हेल्थ नर्सचे बघाल तर त्याच्या सुद्धा 4 जागा आहेत आणि एवढ्या सगळ्या जागा फक्त एकाच पदाकरिता म्हणजेच आपण बघू शकतो की JNM साठी आहेत. तुम्ही या तिघांना फॉर्म भरू शकता. तुम्हाला जर भरायचं असेल कॅटेगरी वाईज तुमचं जागांचं वाटप तुम्ही बघून घ्या. बाकी या सगळ्या जागा ज्या आहेत JNM साठी आहेत. प्रत्येक जागांचं आपण इथं काय करूया, सगळं समजून घेऊया की तुम्हाला काय काय इथं एलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे, तुमची पात्रता काय काय बघून घेऊया. इथं सगळ्यात पहिलं इथं आपण बघूया परिचारिकेचं. तर परिचारिकेसाठी तुम्ही इथं 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे विज्ञान शाखेतून. 12वी तुमची विज्ञान शाखेतून झाली पाहिजे. तुमची जनरल नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी पाहिजे. मिडवायफरी या विषया पदविकेसाठी डिप्लोमासाठी म्हणजे JNM ची तुमची रजिस्ट्रेशन हवं, नोंदणी हवी. त्यानंतर इथं तुम्ही कुठेही सरकारी, निमसरकारी म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मग कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम केलेला तुम्हाला अनुभव हवा आहे 3 वर्षाचा. थोडा जास्त झाला पण आता एवढा हवा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान एवढंच तुम्हाला काय दिलेलं आहे, इथं तुमचा एक पात्रता निकष दिलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपण पुढच्या पदाचं बघूया म्हणजे इथं JNMचं बघूया. तर JNMची पदं भरपूर आहेत तुम्ही बघू शकता आणि JNMचा जो क्रायटेरिया आहे एज्युकेशनल शैक्षणिक अर्हता आहे ती बघून घेऊया. इथं तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे 12वी, पण इथं तुम्हाला कुठेच दिलं नाहीये की तुम्ही इथं फक्त सायन्समधून असणं आवश्यक आहे. काही हरकत नाही जर तुमचं सायन्स नसलं तरी फक्त इथं तुम्ही 12वी असणं गरजेचं आहे. त्यानंतर JNM साठी तुम्ही नोंदणी केली पाहिजे म्हणजे जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी पदविका तुमच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर नोंदणी केली पाहिजे, नोंदणी आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे असेल तेव्हाच तुम्ही नोंदणी कराल. त्यानंतर इथं BSc नर्सिंग असेल तर प्राधान्य दिलं जाईल, कंपल्सरी नाहीये. BSc असेल तर प्राधान्य दिलं जाईल. समजा एका कंडिशनमध्ये दोघींना सेम आहेत, एकांचं JNM झालंय आणि एका विद्यार्थिनीचं BSc नर्सिंग झालंय तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल सेम मार्किंगला. त्यानंतर इथं तुमचा 3 वर्षाचा अनुभव मॅन्डेटरी आहे, लक्षात घ्या. तो कुठला पण चालतोय, वन्स अगेन प्रायव्हेट, निम गव्हर्नमेंट म्हणजे आपलं सेमी गव्हर्नमेंट, स्थानिक लोकल बॉडीज कुठूनही चालतोय. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अधीनस्थ परिचार्य प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी किंवा BSc नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल. जर तुम्ही ठाण्याच्या अधीनस्थ राहून जर तिथं कंप्लीट केलंय तर तुम्ही जवळ आहेत या तुमच्या अनुषंगाने तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. पण ते सेम मार्किंगमध्ये होतं, तुमचे मार्क्स जास्त असतील तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही ती पोस्ट मिळवण्यापासून. आणि झालं तुमचं मराठी भाषेचं ज्ञान. आपण 10वी केलेली आहे, 10वीला आपल्याला मराठी विषय असतोय, तेच आपलं मराठी भाषेचं ज्ञान. आता हा तुमचा एज्युकेशनल क्रायटेरिया आहे. सगळ्यात जास्त पद आहेत JNMला आणि खूप 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 तुम्ही इथं म्हणजे वर्सटाईल काम करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं चान्सेस खूप जास्त निर्माण झालेत. जे आपण म्हणू शकतो ना की एखादी महानगरपालिका जिथे 50 आणि 60 पदं काढते तिथं 457 पदं भरपूर झाली म्हणजे तुम्हाला खूप जास्त चान्सेस निर्माण झालेले आहेत, खूप जास्त मार्ग निर्माण झालेत जॉब मिळवायचे. तर नक्की इथं फॉर्म भरू शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे आपण पुढचं पद जे आहे तर ते बघतोय इथं परिचारिका. तर परिचारिकेचे 3 पदं आहेत. इथं तुम्हाला विज्ञान विषयासह तुम्ही उच्च माध्यमिक शाळांत म्हणजे 12वी तुम्ही विज्ञानातून केलेली असावी, विज्ञान शाखेतून केली असावी. त्यानंतर इथं तुम्ही JNM असलं हवं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमधून तुम्ही JNM पासआउट हवी, तुमच्या डिप्लोमा हवे. त्यानंतर नर्सिंग काउन्सिलची तुमची नोंदणी पाहिजे. त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव कुठला पण चालतोय, हरकत नाही, फक्त अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला हवं आहे. आता ही झाली तुमची पात्रता की तुम्हाला पात्रता काय लागते, ठीक आहे. ही तुमची पात्रता झाली की तुम्हाला कोणती पात्रता धारण करणं इथं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं तुमची परीक्षा पद्धती कशी राहणार आहे ते समजून घ्या. बघा इथं जर तुम्ही नवी मुंबई किंवा कल्याणसारखं पूर्ण डिटेल सिलेबसची अपेक्षा करत असाल तर करू नका, ठीक आहे. का माहिती आहे, कारण की ठाण्याने आधीच सांगितलेलं आहे की परीक्षा पद्धतीमध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता तुम्हाला पूर्वी
गणित नव्हतं नवी मुंबईला KDMCला, इथं तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता यांनी दोन्ही दिलंय. त्यानंतर इथं चाचणी आणि विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील, तर इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सुद्धा म्हणजेच MCQ क्वेश्चन्स असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणी पूरक राहील. म्हणजे बघा इथं जर तुम्हाला 12वी सायन्स किंवा 12वी तुम्हाला इथं एज्युकेशनल क्रायटेरिया किंवा शैक्षणिक अर्हता दिली आहे, तर तुमची काठिण्य पातळी सुद्धा तशीच राहणार आहे. 12वी पर्यंतची काठिण्य पातळी राहील आणि तुमचं जे काम आहे, तुमचं जे कौशल्य आहे, म्हणजेच तुम्ही जाऊन पुढे काही काम करणार आहेत त्याच्यावर तुमचे प्रश्न डिपेंड करणार. म्हणजे बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे शेवटी सगळ्यात. ठीक आहे, काय झालं हे वर जात नाही वाटतं. हां बघा इथं तुम्हाला तांत्रिक ज्ञान जे काही तुमचं कामाचं स्वरूप आहे, तुमची शैक्षणिक अर्हता आहे दिले. ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरूप, जर तुमची शैक्षणिक अर्हता JNMचे तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येणार. जर तुमची सायन्स 12th सायन्स आहे तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येणार. तांत्रिक ज्ञान तुमचं टेक्निकल आणि तुमच्या कामाचं स्वरूप याच्यावर तुमचे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत डिपेंड करणार आहेत. तर आपल्याकडे ऑलरेडी TCSने JNMचे जे पेपर घेतले ते आहेत, मग ते नवी मुंबईचे असतील किंवा इतर सगळे असतील, आपल्याकडे सेंटरचे सुद्धा TCSने घेतलेले JNMचे पेपर्स आहेत. त्याच दृष्टिकोनातून आपण इथं पूर्ण आपली पुढची जी काही कामगिरी आहे तर ती त्याच पद्धतीने करणार आहोत. भरपूर सारे टॉपिक्स आपल्याकडे JNMचे अवेलेबल आहेत आणि आपल्याकडे सिलेबस सुद्धा आहे. नवी मुंबईचा असेल, KDMCचा असेल, जो TCS एक्झाम घेते त्या दोघांची सुद्धा. त्यानंतर मग आपण तोच सिलेबस इथे अप्लाय करणार आहोत. त्याच्यापेक्षा जास्त अजून जास्त ॲडिशनल आपण प्रश्न उत्तरावर काम करणार आहोत. तुम्हाला डिटेल नोट्स मिळणार आहेत. लक्षात घ्या इथं आपण त्यासाठी एक सुंदर अशी ठाणे महानगरपालिका भरती JNMचं ई-बुक आणलंय आणि त्याची प्राइस मी खूप कमी ठेवली आहे. का माहिती आहे का, इथं ही गोष्ट सगळ्यांपर्यंत गेली पाहिजे, तोच आपला इथं उद्देश आहे. याच्यामध्ये तुम्हाला ही तुमची सगळी पद क्रमांक 24 इथं 64 पद आहेत, एवढी जास्त पद आहेत या जाहिरातीमध्ये. तर पद क्रमांक 24 स्टाफ नर्स, त्यानंतर पद क्रमांक 14 परिचारिका, त्यानंतर पद क्रमांक 21 पब्लिक हेल्थ नर्स. तर इथं ही सगळी पदं याच बॅचमध्ये कव्हर होत आहेत. सगळा टेक्निकल पार्ट तुम्हाला मिळेल PDFच्या स्वरूपात आणि आपण इथं पूर्ण प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला लेक्चरसुद्धा मिळतील. पण सध्या तर तुम्हाला मी तेवढं प्रॉमिस करत नाही आहे, पण तुम्हाला PDF मात्र डिटेल मिळतील. नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, KDMCच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. तर आपण किती सुंदर डिटेल नोट्स दिल्या होत्या. त्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञानाचे सगळे लेक्चर्स मिळतील. माझे खूप लेक्चर्स आहेत आणि खूप क्वालिटी लेक्चर्स आहेत माझे. सामान्य ज्ञानाचे म्हणा, करंट अफेअरचे म्हणा, ते सुद्धा तुम्हाला याच बॅचमध्ये मिळणार आहे. प्राइस जी आहे फक्त 299 रुपये आहे आणि आज आपल्या बॅचवर इथं सूट आहे, तर नक्की तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. इथं तुम्ही इंडिया 25 कुपन कोड अप्लाय करा. आज आणि उद्यामध्ये तुम्हाला याच्यावर ऑफ मिळणार आहे. नक्कीच ही प्राइस अजून कमी होईल, तर घेऊ शकता. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या किंवा चॅनलच्या किंवा सरळ तुम्ही प्ले स्टोरवर जाऊन स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन टाकलं तर तिथे येऊन जाईल. डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही ही बॅच घेऊ शकता. याच्यामध्ये आपण अजून खूप छान काम करणार आहोत. प्रत्येक तुमच्या टॉपिकवर काम करणार आहोत. जरी त्यांनी दिला नाही तरी आपल्याकडे भरपूर टॉपिक्स आहेत. आपण ते टॉपिक एवढे सुंदर कव्हर करू तुम्हाला ते परीक्षेत तसेच्या तसेच दिसणार आहेत. थँक्यू सो मच.